वेलकम टू माय स्वामी आई चॅनल। श्री स्वामी समर्थ सर्वांना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन, गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मी मनीषा निलित चौधरी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप उच्च कोटीची अशी ही सेवा। अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे। आपण खूप भाग्यवान सेवेकरी आहोत की आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आपण सेवेकरी आहोत आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याकडून भरपूर अशी सेवा करून घेत असतात, आपल्याकडून योगदान करून घेत असतात। आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याही असते की जेणेकरून आपण ह्या आयुष्यामध्ये आपण महाराजांच्या चरणांजवळ आहोत, त्यांच्या सेवेमध्ये आहोत। त्यांची सेवा म्हणजे खूप भाग्यवानालाच मिळते। आपल्या जीवनामध्ये भरपूर अशा काही अडचणी येत असतात, जे आपल्याला स्वामी माऊली आपल्याकडून जे छोटी मोठी सेवा करून घेत असतात त्याच्याने त्या अडचणी दूर होत असतात, आपल्याला मार्ग दाखवतात। स्वामी महाराजांचं म्हणजे कसं आहे, आपण त्यांचे नामस्मरण केल्याने, त्यांचं ग्रंथ वगैरे वाचन केल्याने आपल्याला एकदम मनाला शांती पण मिळत असते। पण कसं आहे, आपल्याला काही सेवा पण करायच्या असतात, दिवसभर आपण खूप कष्ट करत असतो आणि त्या कष्टाला आपल्याला फळ मिळवायचं असतं, म्हणून आपल्याला काही लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा करायची आहे। सेवा म्हणजे घरातली आपली कुलस्त्रीनेच करायची आहे आणि ही सेवा आपल्याला शुक्रवारी, मंगळवारी नाहीतर दर पौर्णिमेला करायची आहे। ही खूप उच्च कोटीची अशी सेवा आहे, तुम्ही सर्वांनी आवर्जून करा। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा, कारण जे पण मी नवीन सेवेचे व्हिडिओ बनेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील, म्हणजे तुमच्याकडून कोणतीही सेवा अशी मिस होणार नाही आणि सेवेचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येईल। ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा त्यांच्याकडे श्रीयंत्र असेल, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी सुपारीवर केलं तरी चालतो, पण शक्यतो कुलदेवीच्या टाकावर करा नाहीतर श्रीयंत्रावर करा। पण शक्यतो प्रत्येक स्वामी सेवेकराच्या घरामध्ये श्रीयंत्र असतंच, तर तुम्ही सेवा श्रीयंत्रावरच करायची आहे। आणि जर नसेलच तर मग तुम्ही कुलदेवीच्या टाकावर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता। आपल्याला काय करायचं आहे, एक छोटं तामण घ्यायचं आहे, त्याच्यावर थोडा लाल कपडा टाकायचा आहे आणि श्रीयंत्र त्याच्यामध्ये ठेवायचं आहे। श्रीयंत्र असेल तर ठीक आहे, नाहीतर लक्ष्मीची मूर्ती तुम्ही तिथं ठेवू शकता। आणि त्याच्यावर काय करायचं, आपण श्री सूक्त म्हणून लक्ष्मीची किंवा श्रीयंत्राची कुंकुमार्चनची सेवा करत असतो, पण ही कुंकुमार्चनची सेवा आता खूप प्रभावी आहे आणि त्या प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्रावर ही सेवा झालीच पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला ही सेवा सांगणार आहे। आपल्याला बघा, श्री सूक्ताच्या प्रत्येक ओळीला मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। श्री सूक्ताची प्रत्येक ओळी म्हणून मंत्र म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। यंत्रावरती अथवा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग सापडतो व ती व्यक्ती तृणातून मुक्त होते। मंत्र सांगते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः। प्रत्येक ओवीला हा मंत्र लावून तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे आणि तुम्हाला श्रीयंत्रावर श्रीसूक्त 3 वेळा, पुरुष सूक्त 3 वेळा व मंगळवारी कुंकुमार्चन करणे। फलश्रुती ही सर्वात शेवटी म्हणजे 16व्या वेळेस वाचन करताना संपूर्ण म्हणावे। फलश्रुती वाचन करताना कुंकू वाहू नये, हात जोडून बसावे व कुंकू हे शक्यतो घरात तयार केलेले असावे व कुंकू हे करंगडी शेजारील बोटाने व अंगठ्याने वाहावे। त्याचसोबत तुम्हाला अजून काही सेवा करायची आहे। आपल्याला 3 गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे, संकल्पयुक्त करायचे आहे आणि रोज 3 माळ श्री स्वामी समर्थ जप करणे आणि ते 21 पाठ दुर्गा सप्तशती, 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता, पण पाठ नक्की करा। आपल्या घरामध्ये कुलदेवीची ही सेवा झालीच पाहिजे आणि देवीचे पाठ तुम्ही वाचायलाच पाहिजे। आशा व्यक्त करते की तुम्हाला माझी सेवा ही संपूर्ण समजली असेल। ज्यांना समजले नसेल त्यांनी कमेंटमध्ये विचारू शकता, मी तुमचं उत्तर देण्याचा खूप मनापासून प्रयत्न करेल। तुम्हाला माझ्या अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा मी तुम्हाला सांगितली, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवायचे प्रयत्न करील आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।